आपलं कपाट जर बघाल, कपड्याचं कपाट, त्याच्यामध्ये ऑफिसला जाण्यासाठी काही कपडे असतात, राइट? परत वीकेंडला कुठे जायचं असेल त्यासाठी काही कपडे असतात. स्विमिंगला चालले असेल, स्विमिंगचे स्पेसिफिक कपडे असतात. तसंच म्युच्युअल फंडला घेऊन पण मित्रांनो, आपले जे गोल्स आहेत ना, त्यांना घेऊन आपल्याला त्या प्रकारचे आपल्याला म्युच्युअल फंड्स आपल्याला घेणं गरजेचं आहे. सो मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये पहिलं तर आपण व्हिडिओच्या फर्स्ट हाफमध्ये आपण डिस्कस करूया, की म्युच्युअल फंडचं सिलेक्शन कसं करायचं? त्यानंतर म्युच्युअल फंड्स तुमच्यासाठी कुठले कॅटेगरीचे आहेत महत्त्वाचे म्युच्युअल फंड्स, त्याची महत्त्वाचे कॅटेगरीज काय आहेत, ते आपण थोडेसे आपण डिस्कस करूया. आणि व्हिडिओच्या लास्टला तुमचे काही क्वेश्चन जे प्रिव्हियस व्हिडिओजवरती आलेले आहेत, एक ऑलराइट एक 5 ते 6 क्वेश्चन्स पण मी व्हिडिओच्या लास्टला मी घेणार आहे. सो व्हिडिओमधली इन्फॉर्मेशन जर तुम्हाला कुठेही आवडत असेल, तर लाईक जरूर करा. जास्तीत जास्त मराठी माणसांमध्ये आपला व्हिडिओ शेअर करण्यास माझी मदत करा. माझं इंट्रोडक्शन करून देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो. मी आहे महेश पाटील, एक म्युच्युअल फंड इन्व्हेस्टर. जर तुम्हाला म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करायचं असेल आणि कोणीतरी एक साथीदार पाहिजे, कारण बघा ही गोष्ट ही जर्नी आहे ना खूपच लाँग टर्मची आहे. 25 ते 30 वर्षाची. एकटं करून मॅक्सिमम लोकं ह्याच्यात फेल होतात. पण जो पण व्यक्ती एका अजून एक डिस्ट्रिब्युटर म्हणा किंवा एका मेंटर बरोबर जेव्हा काम करतो ना, ही जर्नी एकदम एन्जॉयमेंट, गेमिफाईड आणि खूपच इंटरेस्टिंग होऊन जाते. सो मी सो फार 283 लोकांबरोबर काम करतोय त्यांच्या या जर्नीला घेऊन, वेगवेगळ्या गोल्सला घेऊन. इंटरेस्टेड असाल तर लिंक आपली डिस्क्रिप्शनमध्ये इकडे दिलेली आहे. या लिंकवरती क्लिक करून येईल तो फॉर्म भरा आणि सबमिट करा. माझी टीम तुम्हाला कॉन्टॅक्ट करून एक्सप्लेन करेल कशी ही जर्नी मी आणि माझी टीम तुमच्यावर करायला रेडी आहे. ऑलराइट. एनिवेज आपलं टेलिग्राम चॅनल पण लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. नक्की जॉइन करा टेलिग्राम चॅनल जर तुम्हाला इंटरेस्टिंग अपडेट्स म्युच्युअल फंड रिलेटेड जर पाहिजे असेल तर. ओके. तर चला व्हिडिओची सुरुवात करूया. सो आजचा क्वेश्चन प्रेरित आहे, आजचा गेम प्रेरित आहे. इन दिस केस आपला कुठे गेला म्युच्युअल फंडचे कमेंट्स काढूया पटकन. हां. सो देवेशजीने विचारलंय, की म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करताना कोणते फंड सिलेक्ट करावे? आय-डी-सी-डब्ल्यू, हायब्रिड, फ्लेक्सी कॅप, लार्ज कॅप, स्मॉल कॅप. एनिवेज आपण या व्हिडिओमध्ये क्लासिफाय तर आपण करणारच आहोत. पण महत्त्वाचं म्हणजे फंड सिलेक्शन जे आपल्याला करायचं आहे, त्यामागचा महत्त्वाचे क्रायटेरिया काय ठेवले पाहिजे, हे तुम्ही लक्षात ठेवा. सर्वप्रथम जसं मी व्हिडिओची सुरुवात केलेली होती आपल्या कपाटाच्या उदाहरणाने, तर आपले लाईफचे गोल्स जे असतील, लाईफच्या गोल्सच्या बेसिसवरती पहिलं तर म्युच्युअल फंडचं सिलेक्शन असलं पाहिजे. ओके. गोल्समध्ये रिटायरमेंट असू शकतो. गोल्समध्ये तुमचं शॉर्ट टर्म प्लॅनिंग असेल, मे बी 3 इयर्स पर्यंतचं काहीतरी मला घर घ्यायचं आहे, त्यासाठी माझ्याकडे पैसे मला जमा करायचे आहेत. तो एक गोल असू शकतो. ओके. नंतर एक गोल असू शकतो, मे बी 5 टू 10 इयर्सच्या रेंजमध्ये एक गोल असू शकतो. लेट्स से तुम्ही म्हणाल, की मला ना काहीतरी एक साइड बिझनेस सुरू करायचा आहे किंवा गाडी घ्यायची आहे फॉर दॅट मॅटर, त्यात तो एक गोल असू शकतो. ऑलराइट. नंतर एक गोल असू शकतो व्हेकेशन, मला 5 वर्षानंतर कुठेतरी इंटरनॅशनल ट्रिपला जायचं अँड सो ऑन अँड सो ऑन. ऑलराइट. सो रिटायरमेंट असो, काय म्हणतात शॉर्ट टर्म गोल्स असो, घर-वीर घेण्याच्या हिशोबाने तुमचे ट्रॅव्हलचे गोल्स असो किंवा इव्हन चाइल्ड एज्युकेशन गोल्स असो, या प्रत्येक गोलला एक वेगवेगळं म्युच्युअल फंड त्यासाठी दिलेलं गेलेलं आहे. आपल्या ऑप्शन्समध्ये बरेचसे ऑप्शन्स अवेलेबल आहेत. ओके. सो गोल बेस इन्व्हेस्टिंग करायची, नाहीतर रिटायरमेंटचा गोल असेल आणि जर तुम्ही 3 वर्षवाला जो गोलचा म्युच्युअल फंड घेऊन बसाल, तर त्याला रिटर्नच येणार नाही. आणि जर 3 वर्षाचा गोल असेल, मला घर घ्यायचे, डाउन पेमेंट मला द्यायचीच आहे आणि त्यावेळी नको त्या फंडामध्ये ठेवला आणि तो फंड निगेटिव्ह असेल, तर प्रॉब्लेममध्ये या. ओके. सो गोल्स बेस्ड इन्व्हेस्टिंग आपल्याला करायची आहे, लक्षात ठेवा. आता सेकंड गोष्ट म्हणजे जर मला इन दिस केस ठीक आहे, मी गोल बेस्ड इन्व्हेस्टिंग केली आणि एक्सेट्रा, एक्सेट्रा. सो आता मला म्युच्युअल फंड सिलेक्ट कसं करायचं? सिलेक्ट करण्यासाठी पहिली गोष्ट तर बघायची आहे, की त्याची लॉन्जिटिव्हिटी किती आहे? तो फंड किती जुना आहे? कारण जेवढा जुना ट्रॅक रेकॉर्ड त्या फंडचा, तेवढं चांगलं. त्या फंड्समधले काही मॅनेजर्स बदलत असतील ठीक आहे. पण जे फंड हाऊसने जो प्रोटोकॉल सेट करून ठेवलेला असतो त्या मॅनेजरला घेऊन, त्यांचा जो पण मॅनेजरियल घेऊन, ते माझ्यासाठी महत्त्वाचं आहे, रॅदर दॅन फंड मॅनेजर. ओके. तो फंड किती वर्ष आहे मार्केटमध्ये, ओके, किती लाँग ड्युरेशनसाठी आहे, ऑलराइट, ते बघणं पहिलं गरजेचं आहे. सेकंडली माझ्यासाठी इम्पॉर्टंट गोष्ट आहे, की फंडचा एईएम किती आहे? छोटा फंड आहे, मीडियम साइज फंड आहे, की अति मोठा साइजचा फंड आहे. सो एईएम सिलेक्शनच्या बेसिसवरती पण आपल्याला फोकस करणं गरजेचं. सो लॉंगर द ड्युरेशन ऑफ द फंड, तेवढं चांगलं. एईएम अगदी स्मॉल जरी असेल,
तरी प्रॉब्लेमॅटिक आणि अतिही मोठा असेल, हिशोबाच्या बाहेर मोठा असेल असं वाटतंय आणि यामध्ये ग्रोथ येईल. कारण कारण हत्तीला वळायला वेळ लागतं. मुंगीला वळायला काही जास्त वेळ लागत नाही, पण मुंगी परत हत्तीच्या पायाखाली कंप्रेस कॅमध्ये चिपटून पण मरू शकते. सो इन धिस केस एक समतोल साधून जो मधला जो आहे फंड, ओके, तो आपल्याला सिलेक्ट करणं त्या त्या कॅटेगरीचा गरजेचं आहे. ओके. तिसरी गोष्ट जी आपल्याला बघायची आहे परत, फंडचा परफॉर्मन्स. ओके, फंडचा परफॉर्मन्स. परफॉर्मन्समध्ये मेनली काय बघायचं आहे आपल्याला? बघताना आपल्याला मेन गोष्ट एक बघायची आहे, की फंडचा ओव्हरऑल रिटर्न्स काय? ओके. सिन्स इन्सेप्शन सुरुवात फंड झाल्यापासून इन्सेप्शन पासून कंपनीचा फंड इन दिस केस त्याचा IRR काय देतोय ते आपल्याला बघा, किंवा ओव्हरऑल CAGR काय देतोय ते बघा. नुसतं मागच्या 1 वर्षाचं, 3 वर्षाचं जे नॉर्मली लोकं बघतात त्या चुका करतात. प्लीज ते तरी करू नका. ऑलराइट. सो हे जर 3 क्रायटेरिया तुम्ही जर सिलेक्ट करताना, चेक करताना जर बघितले, लॉन्जिटिव्हिटी, AUM आणि इन्सेप्शन पासूनचा रिटर्न किती आहे, स्टार्ट झाल्यापासून फंडचा रिटर्न, हे बघितलं तर मोर देन इनफ आहे. नॉर्मली फंड जे असतात, आपलं मार्केट जे आहे सरासरी 12% कॅगरनी वाढतं. सो एनिथिंग बेटर देन 12% जर इन्सेप्शन पासून त्याचा IRR असेल किंवा CAGR असेल तर ओके आहे. ओके. सो तुम्हाला ह्या 3 महत्त्वाचे क्रायटेरिया सांगितल्या. आता प्रश्नाचं उत्तर म्हणजे आपल्याला हे जे वेगवेगळे कॅटेगरीचे जे प्रश्न विचारले आहेत, की बाबा की हा वाला क्वेश्चन जो विचारलाय, की म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करताना कोणता फंड सिलेक्ट करावा? आता हे IDCW च्या बाबतीत मी ऑलरेडी डिस्कस केलं, की व्हॉट इज IDCW. पण मी पटापट या गोष्टी एनिवेज मी डिस्कस करतो तुमच्याबरोबर, सो आपल्याला आयडिया येऊन जाईल. सो त्यासाठी हे जर मी रिफ्रेश करतो. सो जर मला सध्या मी काम करतोय, आय एम वर्किंग प्रोफेशनल, तर माझं सिलेक्शन बाय डिफॉल्ट ग्रोथ ऑप्शनला असणार आहे. ओके. माझं बाय डिफॉल्ट ऑप्शन ग्रोथ हे असणार आहे. कुठल्याही म्युच्युअल फंड मी घेईन, सो मी ते ग्रोथ ऑप्शन वालच घेणार. हा, जर मी आता रिटायरमेंटकडे आलोय किंवा रिटायरमेंट घेतली आहे, मला कॅश फ्लो पाहिजे, तर मग IDCWच्या ऑप्शनला जायचं. ऑलराइट. IDCW वरचा डिटेल व्हिडिओ मी बनवलेला आहे. ऑलराइट. सो तुम्ही माझी तर अपेक्षा आहे की तुम्ही सगळे व्हिडिओ नक्की बघावं. ओके. पण IDCW प्लॅन वाला हा वाला व्हिडिओ पण तुम्ही नक्की बघू शकता. ह्याचं माहिती मी लिंक व्हिडिओच्या लास्टला मी कनेक्ट करून टाकेन. ओके. सो IDCW फंड हा रिटायरमेंट जेव्हा असेल, तुमचा गोल आलेला असेल, कॅश फ्लो तुम्हाला पाहिजे असेल आणि इफेक्टिव्ह टॅक्सेशन त्याच्यामध्ये मिळतं आपल्याला मोस्टली, कारण आपल्याला तेव्हा स्लॅब रेट्स मिळतात त्याच्यामधनं. सो तेव्हा आपण ह्या गोष्टी आपण करू शकतो. ओके. ह्याच्यानंतर सो हे झालं आपल्याला कुठल्या टाईपचा फंड सिलेक्ट करणार. ओके. नंतर आता दुसरी गोष्ट, सो IDCW आणि ग्रोथ ह्यापैकी मोस्ट ऑफ द लोकांचं, सिन्स आपण आता सध्या आपण AUM क्रिएशनच्या जर्नीमध्ये आहोत, तर ग्रोथ ऑप्शनच सिलेक्ट करा. IDCW हे ऑप्शन सिलेक्ट करू नका. ओके. आता जर मी बिगिनर असेल, सुरुवात करतोय आणि मला स्वतःवरनं करायचं, मला माहिती गरज नाहीये, मी स्वतःहून करेन, असतात कोण कोण DIY इन्व्हेस्टर, काय प्रॉब्लेम नाही. सो इन दिस केस आपल्याला मधला मार्ग चालायचा आहे. सेफ्टीने जायचंय, राइट? आपल्याला एक्स्ट्रीम इक्विटीकडे पण नकोय आपल्याला. आपल्याला एक्स्ट्रीम एका स्पेसिफिक काय म्हणतात कॅपमध्ये पण नकोय. तर इन दॅट केस आपण जायचं फ्लेक्सी कॅप फंडमध्ये. ओके, फ्लेक्सी कॅप. जर आपल्याला समतोल साधायचा आहे, कारण ह्याच्या फ्लेक्सी कॅपमध्ये ते फंड मॅनेजरच्या ह्याच्यावरती आहे, की तो कुठल्या कॅपमध्ये टाकायचा आहे आणि डिपेंडिंग ऑन द मार्केट कंडिशन्स ते कधी फ्लेक्सी कॅपमध्ये जास्त, सॉरी ते कधी मिड कॅपमध्ये जास्त असतात, कधी स्मॉल कॅपमध्ये जास्त असतात, कधी मिड लार्ज कॅपमध्ये जास्त असतात, कधी-कधी डेट इन्स्ट्रुमेंट्समध्ये पण असतात. सो एका प्रॉपर एका फंड मॅनेजरला त्याला आपण पूर्णच्या पूर्ण स्वातंत्र्य दिलंय, की माझा फंड जो आहे जसं मार्केट कंडिशनच्या हिशोबाने त्या सेक्टर्समध्ये तो मूव्ह करत राहणार. सो त्याला म्हणतो आपण फ्लेक्सी कॅप. सो बिगिनर जर असेल, सुरुवात असेल, की आम्हाला सेफली मला करायचंय, मला हेडेक नको कुठल्या सेक्टरचं, मला कुठल्या कॅपचं, मला कुठल्या एका ठराविक काइंड ऑफ ॲसेट क्लासचं, तर मी फ्लेक्सी कॅपला जाईन. सुरुवात मी फ्लेक्सी कॅपला करेन. जर मी मीडियम आहे, थोडंसं मला रिस्क घ्यावीशी वाटते, थोडीशी रिस्क घ्यावीशी वाटते, जास्त नकोय. ओके. तर इन दॅट केस मी हायब्रिड फंड्सकडे जाईन. हायब्रिड फंड्समध्ये काय असतं? हायब्रिड फंड्समध्ये पण वेगवेगळ्या टाइप्स ऑफ फंड्स आहेत. ओके. जे 65% इक्विटीमध्ये असतात, जे 65% पेक्षा कमी इक्विटीमध्ये असतात, अँड सो ऑन अँड सो ऑन. सो इन दिस केस जर सुरुवात करायची असेल, मला मी नवीन आहे. मला इक्विटी नको, माझा मुद्दल पण जर व्यवस्थित राहिली पाहिजे. इन दॅट केस मग आपण
जे आपले बॅलन्स ॲडव्हान्टेज फंड्स असतात, सेव्हिंग्जवाले जे फंड्स असतात, इक्विटी सॉरी काय म्हणतात हायब्रिड फंड्स असतात, त्याच्यामध्ये आपण करू शकतो. कारण ह्याच्यामध्ये डेट पोर्शन अप्रॉक्सिमेटली 65 to 80% रेंजमध्ये व्हेरी करतो आणि इक्विटी पोर्शन अगेन 20 to 65% रेंजमध्ये व्हेरी करतो, डिपेंडिंग तुम्ही कुठल्या टाइप ऑफ हायब्रिड फंडमध्ये जात असाल. ओके. ह्याच्यानंतर तुम्ही म्हणणार की नाही मी एकदम व्यवस्थित आहे, मला कळतंय की मी रिस्क घेतोय, मी काय करतोय. सो मग स्ट्रेट अवे जर एकदम जे एक्सपर्ट म्हणण्यापेक्षा रिस्क टेकर जे लोक आहेत, मग तुमच्याकडे भरपूरसे ऑप्शन्स ओपन होतात. ह्याच्यामध्ये पहिलं ऑप्शन आहे लार्ज कॅप. जर सेव्ह करायचं असेल, मार्केट जसा परफॉर्म करेल काइंड ऑफ फंड पण सिमिलर परफॉर्म करतो. त्याच्यानंतर थोडी अजून रिस्क घ्यायची असेल तर मिड कॅप. ओके. मिड कॅपचे जर चांगल्या क्वालिटीचे फंड जर तुम्ही सिलेक्ट करत असाल तर 12% पेक्षा नक्की जास्त बरेचसे फंड्स परफॉर्म करत आहेत. ओके. नॉट बरेचसे, क्वचितचे फंड परफॉर्म करत आहेत, पण चांगल्या क्वालिटीचे फंड्स नक्की मार्केटला बीट करतात आहे. ओके. तेव्हा मिड कॅपला जावा. जर तुम्हाला अति एक्सपोजर पाहिजे असेल, अति वेगवान जर वाटतं की माझं पोर्टफोलिओ एकदम सणासण एकदम फटाफट वाढला पाहिजे, तर स्मॉल कॅपमध्ये जाऊ शकतात. ओके. सो याच्यामध्ये काय होतं, ह्या फंड्समध्ये हे डेडिकेटेडली मेजॉरिटी ऑफ द पोर्टफोलिओ यांचा स्मॉल कॅपमध्ये इन्व्हेस्ट असतो. ऑलराइट. इन दिस केस मिड कॅपमध्ये मेजॉरिटी ऑफ द पोर्टफोलिओ मिड कॅपमध्ये असतो आणि सिमिलरली लार्ज कॅपमध्ये मेजॉरिटी ऑफ द पोर्टफोलिओ लार्ज कॅपमध्ये असतो. ओके. हे झालं तुमचं ओव्हरऑल की कसं मी कुठल्या ह्याच्यामधला मी फंड सिलेक्ट करू. आय थिंक सो, आय होप मी सगळ्या क्वेश्चनचं तुमचं इन दिस केस उत्तर दिलेलं आहे विथ रिस्पेक्ट टू दिस, की कुठल्या टाईपच्या ह्याच्यामध्ये जायचं. ओके. सो सिंपल भाषेमध्ये जर एक्सप्लेन करायला, एव्हरीथिंग डिपेंड्स तुमच्या रिस्क प्रोफाईलवरती. हे किती टर्मसाठी आहे, किती लॉंग टर्मसाठी आहे, किती गोष्टींसाठी आहे. ऑलराइट. सो अगेन माझं इन दिस केस सिंपलचं सजेशन राहील की जर तुम्ही तुमचा होरायझन 3 इयर्स पेक्षा लेस असेल तर नॉर्मली हायब्रिड फंड्स आर बेटर किंवा इवन लिक्विड फंड्स पण मच मोर बेटर आहे. सो इन दिस केस हायब्रिड किंवा लिक्विड फंडच्या पलीकडे जाऊ नका. जर तुमचं एक होरायझन लेट्स से 5 to 10 इयर्सच्या रेंजमध्ये आहे, तर नक्की तुम्ही जे ह्याच्यामध्ये परत जे लार्ज कॅप्स आहेत, ऑलराइट, किंवा फ्लेक्सी कॅप्स जे आहेत ह्याच्यावरती तुम्ही फोकस देऊ शकतात. पण तुमचा जर विजन क्लिअर कट वेल्थ क्रिएशन आहे, की मला रिटायरमेंटलाच पैसा पण एकदम एकदम जबरदस्त मोठा पैसा पाहिजे, जेणेकरून मी माझा सॅलरी माझी जेवढी मला मिळायची त्याच्या इक्विव्हॅलंट तरी मला पैसा ॲज अ पेन्शन म्हणून ह्या फंडच्या थ्रू मिळावी, तर इन दॅट केस मग तुम्हाला क्लिअर कट मिड आणि स्मॉल कॅप फंड्सवरती फोकस मेनली करायला लागणार. ओके. एनिवेज मित्रांनो, याच्या बाबतीत काही क्वेश्चन्स असतील नक्की कमेंट्समध्ये टाका. मी कमेंट्सचा एकतर मोस्टली कमेंट्समध्ये उत्तर द्यायचा प्रयत्न करेन किंवा डायरेक्टली आपल्या चॅनलच्या मार्फत तुमचे कमेंट्स आणण्याचा प्रयत्न करेन. सो आता उरलेले कमेंट्स काय आलेले आहेत ते पण मी आता नक्की तुमचं घेतो पहिला पण. सो प्रदीपजी म्हणतात आहे की माझं म्युच्युअल फंड सिप चालू आहे. इन्व्हेस्ट व्हॅल्यू सध्या 1,60,000 आहे. टोटल व्हॅल्यू 3,75,000 आहे. सिप सोडून मार्केट 2,000 पॉईंट खाली आल्यावर लमसम 25 वर्षासाठी केली तर प्रॉफिट. बघा, जर तुमचा उत्तर प्रश्न असा असेल की लमसम मार्केट खाली वर केली आणि 25 वर्षाचा होरिझन असेल, मी तर हे पण सांगेन मार्केट कुठेही असो, डझंट मॅटर जर तुम्ही 25 वर्षाचं होरायझन असेल. सर्वात मोठी गोष्ट बघा, एक लक्षात ठेवा, मी हे माझ्या क्लायंट्सला मी पण रेग्युलरली सांगत असतो. 1,00,000 समजा कोणी इन्व्हेस्ट करून ठेवलेत मार्केटमध्ये आणि दुसरा एक व्यक्ती ज्यांनी 10,00,000 रुपये इन्व्हेस्ट करून ठेवलेत मार्केटमध्ये. 1,00,000 डबल होऊन 2च लाख होणार आहे किंवा 1,00,000 10 पटीने जरी वाढले तरी 10च लाख होणार आहे. 10,00,000 मध्ये एक चांगली ईव्ही गाडी पण येत नाही. पण तोच जर 10,00,000 ज्यांनी इन्व्हेस्ट केलेले आहेत, त्याचा पोर्टफोलिओ जेव्हा 10 पटींनी वाढतो आणि 1 करोड होतो. 1 करोड एक सायझेबल अमाउंट होते. 1 करोड वरती जर आपण एस-डब्ल्यू-पी जरी लावली, एक 40,000 ची हसत खेळत एस-डब्ल्यू-पी पण त्याच्यावरती मंथली रिटायरमेंटच्या वेळी आपल्याला मिळू शकते. सो पहिला फोकस सगळे जे पण माझे कट्टर फॉलोअर्स बघतात रेग्युलरली किंवा जे मलाही जॉइन करू इच्छितात किंवा इन दिस केस जॉइन करणं म्हणजे तुमच्यावर जर काम करण्याची मला संधी देणार असाल तुमचे पोर्टफोलिओ तुमच्या म्युच्युअल फंड जर्नीला घेऊन, तर इन दॅट केस माझा फोकस असतो की पहिला इन्व्हेस्टेड व्हॅल्यू आपल्याला वाढवायची. फोकस करा की तुम्ही दाबून पैसा टाका जर तुमचे 25 वर्षाचं ओव्हरऑल होरायझन असेल तर. विकी स्टार म्हणतात आहे माझा पगार 10 तारखेला होतो. 15 तारखेपर्यंत बहुतेक देणी होतात. 20% पगार 21 आणि 24 तारखेपर्यंत सिपमध्ये जातो. पुन्हा 10 तारखेची वाट बघतो. सो हे खूपच डिसिप्लिन्ड आहात तुम्ही, कारण नाहीतर माझा अजून एक वन ऑफ द क्लायंटशी मी डिस्कस करत होतो. ते म्हणायचे 25 तारखेला 25 तारखेपेक्षा सर मी 7-8 तारखेला आपण दर महिन्याला लमसम करूया का, मला विचारत होते. मी म्हटलं का? नाही हो, माझा एकदा अकाउंटमध्ये पैसा आल्यानंतर कुठे जातो मला समजतच नाही.
सो त्यासाठी मी मोस्टली सगळ्यांना हेच सांगतो, की जे म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट जे आहेत, ओके, विकी स्टारसारखे खूपच काय म्हणतात हा माझाही माइंडसेट नाहीये. मी पण माझ्याकडे समोर पैसा दिसला, मी पण कुठेही खर्च करत राहतो. सो त्यामुळे जसा पैसाला इन्व्हेस्ट करून टाकतो आणि मी परत झिरोवर जातो. सो आयडियली म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंटची जी डेट जी असली पाहिजे, ही पगाराच्या 2 दिवसानंतरची आयडियली असली तर बेस्ट आहे. तेव्हा एकही सिप प्रोबॅबिलिटी वाईज सिप तुमचे बाउन्स होत नाहीत मग. नामदेवजी म्हणत असतात म्युच्युअल फंड चालू करताना ओव्हरलॅपिंग कमी असेल आणि काही वर्षात ओव्हरलॅपिंग वाढू शकते ना? एकदम छान क्वेशन विचारलंय. म्युच्युअल फंड वाले होल्डिंग चेंज करू शकतात ना? अशा वेळेस काय करायचं? आता बघा, जर म्युच्युअल फंड वाल्यांनी काही ढवळाढवळ केली आणि समजा ओव्हरलॅपिंग वाढली आहे, तर सर्वात पहिले तुम्हाला सेल करायच्या आधी विचार करा, की हा सेल करायची व्हॅल्यूमुळे मला टॅक्सेबल इव्हेंट काय येणार? जर मला लाँग टर्ममध्ये 12.5% टॅक्स लागणार आहे, तर मी खरंच सेल करू का? आणि त्याच्यामुळे मला फायदा होईल का फंड स्विच केल्यामुळे? सो ह्याच्यावरचे ऑप्शन्स काय? पहिलं ऑप्शन आहे, की अप टू 1.25 लॅक्स लाँग टर्म कॅपिटल गेन्समध्ये जर तो ओव्हरऑल जो स्लॅब आहे, टॅक्स फ्री आहे. सो अप टू 1.25 लॅक्स इन प्रॉफिट पर्यंतचा आपण बुक करायचा आपल्याकडे ऑप्शन आहे, जर फंड रोटेशन करायचं असेल तरी. ओके. पण सर्वात बेस्ट मी सांगेन, की ज्या गोष्टी जे आहेत तशा राहून दे. वाटतंय की ओव्हरलॅप होतं त्या फंडमध्ये, एस-आय-पी जी चालू आहे, ती स्टॉप करून दुसऱ्या फंडमध्ये सुरू करा. सो दोन्ही ऑप्शन आहे. एक्झिटचं ऑप्शन अप टू 1.25 लाख इन प्रॉफिट्स बुक, मग टॅक्स फ्री किंवा एक्झिस्टिंग फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट स्टॉप करून दुसऱ्या कुठल्या फंडमध्ये फोकस करा. पण उगाच तरी फंडला चर्निंग करू नका, की ओव्हरलॅपिंग होते म्हणून. रिक्सने क्वेश्चन विचारला, की आय हॅव इन्व्हेस्टेड रिसेंटली इन 5 म्युच्युअल फंड्स आणि प्लीज सजेस्ट करा. पहिली गोष्ट तर मी फंड स्पेसिफिक काही डिस्कस करू शकत नाही. ऑलराइट. सो विचारताना जेनेरिक क्वेशन्स विचारला तर काही प्रॉब्लेम नाहीये. पण जस्ट मी बघू शकतो, की तुमच्याकडे फ्लेक्सी कॅप आहे, मल्टी कॅप आहे. ओके. आणि पहिला क्वेशन फ्लेक्सी कॅप तुम्ही बिगिनर असाल तर नो प्रॉब्लेम. मल्टी कॅप ओके. अगेन ठीक आहे. बिगिनरच्या हिशोबाने जर मल्टिपल कॅप्समध्ये करायचं असेल तुम्हाला, पण मल्टी कॅपमध्ये कसं असतं, फ्लेक्सी कॅपमध्ये टोटल फ्लेक्सिबिलिटी असते. मल्टी कॅपमध्ये 25, 25, 25 असा तो रूल असतो. सो अगेन बिगिनर्सचे फंड्स तुम्ही घेतलेले आहेत. सो नो प्रॉब्लेम. जर तुम्ही कम्फर्टेबल असाल तर नो प्रॉब्लेम. ओके. शुभम जी म्हणतात आहे, की सर माझी सॅलरी 21,000 आहे आणि मी मंथली 10,000 ची सिप करत आहे. माझं एज 26 आहे. व्हेरी गुड. 50% सेव्हिंग्ज. व्हेरी गुड, व्हेरी गुड. मोठ्या-मोठ्या लोकांना पण, अरबपती, करोडपती लोकांना पण मुश्किलने 20% ऑफ द इन्कम पण त्यांना सेव्ह करता येत नाही. सो तुम्ही ऑलरेडी जर 50% मध्ये असाल, माझं सजेशन फक्त हे राहील ॲट द एज ऑफ 26, हा जो रेशिओ आहे ना, ह्याला पडायला देऊ नका फक्त. मग तुम्ही रिटायरमेंटमध्ये टोटल मालामाल असणार आहे. फॉर रिटायरमेंट जर फुल ऑन एन्जॉय कराल, कारण तुमच्या रिटायरमेंटला ऑलरेडी 30 वर्ष राहिलेली आहेत. आणि मी तुमच्यावर काम करायला रेडी आहे. मला इंटरेस्टेड खरंच छान वाटतं, की जेव्हा तरुण लोकं, मेनली 26 वर्षाच्या वयाची लोकं एवढ्या वेगाने मोठ्या-मोठ्या सिप्स करत आहेत. ऑलराइट. सो मित्रांनो, आजसाठी आपण व्हिडिओमध्ये एवढंच ठेवूया. बाकीचे सगळ्यांचे क्वेश्चन जे आहेत, ऑलराइट, काही क्वेशन्स उरलेले आहेत, हे नक्की मी येणाऱ्या व्हिडिओजमध्ये घेईनच. ऑलराइट. चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि जो पण इंटरेस्टेड व्यक्ती त्याची म्युच्युअल फंड जर्नी किंवा तिची म्युच्युअल फंड जर्नी सुरू करण्यासाठी किंवा सुरू असलेल्या जर्नीमध्ये तुम्हाला साथीदार जर योग्य मिळाला नसेल, तर मी तुमच्याबरोबर काम करण्यासाठी रेडी आहे ॲज अ मेंटर, ॲज अ म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटर. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. या लिंकवर क्लिक करून येईल तो फॉर्म भरा डिटेल्सला आणि सबमिट करा. मी तुमच्यावर काम करेन. मी आणि माझी टीम तुमचे काम करायला रेडी आहे. ऑलराइट. मी आहे महेश पाटील. जय हिंद, जय महाराष्ट्र.